मला असं वाटतं की दोन्ही बाजूने केवळ राजकारण चाललेलं आहे। आम्ही काढलेला GR हा कुठेही ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा नाही। एकही नकली व्यक्ती हा ओबीसी मध्ये समाविष्ट होणार नाही। नकलीचा अर्थ जो ओबीसी नाही असा हा ओबीसीत समाविष्ट होणार नाही अशा प्रकारची काळजी त्या GR मध्ये घेतलेली आहे। आणि वडेट्टीवारांना तर बोलायचा अधिकारच नाही। याचं कारण ओबीसी समाजाकरता जे काही केलंय ते आमच्या सरकारनेच केलंय। 2014 ते 2025 मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजाकरता झाले ते केवळ आमच्या सरकारने केले। ओबीसीचं वेगळं मंत्रालय आणणारे आम्ही, ओबीसी करता योजना तयार करणारे आम्ही, महाज्योती तयार करणारे आम्ही, या ठिकाणी 42 हॉस्टेल ओबीसी करता देणारे आम्ही, आणि सगळ्यात महत्त्वाचं की उद्धव ठाकरेंच्या सरकारने ओबीसीचं घालवलेलं राजकीय आरक्षण हे परत आणणारे आम्ही, आणि पूर्ण 27% पूर्ण ओबीसीचं आरक्षण परत आणणारं आमचं सरकार आहे। त्याच्यामुळे ओबीसीला हे समजतं की त्यांचं हित पाहणारे कोण आहेत। यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसीचं हित केलं? मी दाव्यानं सांगतो की माझ्याशी खुली चर्चा करून घ्यावी। ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेलं काम आणि ओबीसी हिताच्या संदर्भात इतर सरकारने केलेलं काम यांना केवळ राजकारण करता येतं। आम्हाला ओबीसी समाजाचं हित पाहायचं आहे, आम्ही ते हित करणारच आहोत। मराठा समाजाचं हित करणार आहोत। सगळ्या समाजाचं हित हेच सरकार करू शकतं। कोर्टाने सरकारला विचारले की मग मराठ्यांना आरक्षण कुठलं, ओबीसी की असं कोर्टाने कधी विचारलं मला माहिती नाही। विचारलं असेल तर उत्तर देऊ। ओबीसी समाजातल्या 2 तरुणांनी तुम्ही ओबीसी समाजाला वारंवार सांगताय की भाजप असेल किंवा आम्ही सगळे नेते असून ओबीसी समाजाच्या बाजूने दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ नये असे प्रयत्न तुम्ही पहिल्यांदा बाईट दिली होती GR आल्यानंतर, पण आता ओबीसी समाजातल्या लातूर जिल्ह्यातलं काय आव्हान? मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे। बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही। त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो। आणि दुसरीकडे दुसऱ्याही बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे। अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही। समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकतं। आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो।